सामनावीराचा पुरस्कार अनिकेत दादा ट्रॉफी द्यायची आहे. त्याचबरोबर प्रवीणजी भुईर आणि निलेशजी भुईर यांना विनंती करू की या आपला शुभ सन्मान येथे मात्र घेतला जाईल. या टेनिस क्रिकेटसाठी हे मोठं नाव सातत्याने चर्चेत राहिले. मिस्टर जेबी भातान एक्सप्रेस आणि त्याचबरोबर रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा भातान म्हटल्यानंतर मिस्टर जेबी म्हटल्यानंतर भातान हे समीकरण पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय. 2 षटकं हातालेत, 8 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त करून दिलेत. रुपेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार. आणि मी प्रवीणजी भोईर आणि रोशनजी भोईर यांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. भातान गावासाठी आणि क्रिकेटच्या निमित्तानं आपलंही मोठं योगदान राहिलं गेले. प्रीतीजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. पहिला सामना जिंकलाय टीम भातांना. सामना पहा सर, वेळेस चालू करा, वेळेचा अपव्यय इथे करू नका कारण अजून बरेच सामने आम्हाला इथून उरकायचे आहेत. आज 4च्या आतमध्ये सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत कारण आपको भी बिहार जाना है, हमें भी यूपी जाना है, किसको कहा नहीं, हमें इधर ही रहना है. चला प्लीज मी विनंती करीन सामना चालू करायचा आहे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय प्रवीणजी भुईर, निलेशजी भुईर आणि जयेश भुईर म्हणजे मिस्टर भुईर, 3 आमचे भुईर बंधुराज आणि प्रीतीजी पाटील स्पर्धेचे जनक आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. एकाच मायेची उबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेम वाढवणारे मात्र गुलाब जिथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गुलाबी गुलाब आहेत आणि गुलाबी कलर म्हटल्यानंतर प्रेमाचं प्रतीक देणारा हा कलर पाहायला मिळतोय. तेच मात्र प्रीतीजी पाटील साहेब, चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मनापासून आभार आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणखी एक हाय व्होल्टेज आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सरांना. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होतात या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतोय हा आवाज. एका बाजूला रुपेजी पाटील सर आणि त्यांच्या साथीला दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकतो आहोत. महत्वाची मॅच सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो दिवे आणि त्याच्या आगे संभाबाडा. एका बाजूला मुंबई विभागातून येत असताना माहोल गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिवे संघ पाहायला मिळतोय. विशेष आभारी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अड्डा बॉईज ग्रुप आणि दृष्टी एंटरप्राइजेस. खरं तर मोठी जुईमधील आणखीन 2 मोठे ग्रुप ते देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अड्डा बॉईज, ध्रुवी एंटरप्राइजेस या स्पर्धेच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जिथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निस्ता पॅकस गावदेवी दिवे या टीमला आपण पाहत आहोत. निस्ता जिथे मात्र पॅकस गावदेवी दिवे नयन जवाळ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला सुरुवात व्हायला हवी. सचिन काटकर गेल्या अनेक वर्षे या नावाची चर्चा सातत्याने आहे. जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक लेदर बॉलचा दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी पाहायला मिळालाय. गेले अनेक वर्ष सातत्याने आघाडीला फलंदाजीला आणि नेहमीच
होय, 3 वेळेला आपण पाहिलं जे निवडून आलेले पाहायला मिळाले आहेत आणि यावर्षी सरपंच पदाची खुर्ची ज्यांची वाट पाहते. यावेळेचा बॉल फुलन यांचा पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय. काय ड्राईव्ह केलेत या फलंदाजाने. मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटीलचा तडाखा आला रे आला. पाटील आला, मी पाटलांचा लेख, मी एकुलता एक, त्याने ढोकला चौकार. खर तर राजकारणाचा वसा आणि वारसा हा परिवार जपत चाललाय. ठाकूर परिवार खरं तर आपण पाहिलं तर या घराण्यामध्येच राजकारण हे रक्तारक्तामध्येच आहे. आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब, मग ते आपण पाहिलं जिल्हा परिषद सदस्य होते, बॅरिस्टर अंतुले साहेबांचे अगदी जणू काही माणस पुत्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जायचं. पुढचा भाव यावेळेला बॅटची आउटसाइड एज, आवाज मोठा आलाय, धक्का लागला. दुसरा फलंदाज क्रमांक दुसरा जतीन पाटील आउट. आदत असताना पाहायला मिळतो आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब. खरं तर आपण पाहिलं ना, 20% केवळ राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे आणि 80% हे समाजकारण, ज्यांच्या रक्तामध्येच आहे राजकारण, ज्यांना आपण पाहतो खरं तर या व्यासपीठावरती आणि ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो आहोत. पुढचा बॉल गोलंदाज राज कडूचा हा बॉल इथून मात्र आतमध्ये येतोय. नावामध्ये कडू आहे परंतु गोड कामगिरी त्याच्या माध्यमातून इथून पाहायला मिळाली आहे. सुदर्शनजी पाटील सरांची मला वाटतं मागणी पूर्ण होतीये. आयोजकांनी साऱ्याच गोष्टी इथून पाहायला मिळाल्यात. आमाजी पितळे सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला हलक्या हाताने खेळला होता. क्षेत्ररक्षक तैनात, घडतंय तरी काय. सिंगलचा प्रयत्न करण्यात आला होता मैदानाच्या आतमध्ये. सागर भोईरला आपण पाहतोय. 2 डॉट बॉल आले. अंडर प्रेशर आहे बॅटर. प्रेशर क्रिएट होत असताना पाहायला मिळालाय. मी नुकताच उल्लेख केला होता आमचे सुदर्शनजी पाटील सरांचं आणखीन एक म्हणणं आयोजकांनी मान्य केलेलं आहे. प्रत्येक मागणी पूर्ण होत असताना पाहायला मिळाली आहे. धावफलकावरती धावा 9 धावा धावफलकावरती बनल्यात. 9 ऑन दी बोर्ड आहेत. 9 धावा धावफलकावरती बनल्यात. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. फर्स्ट इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धाबा आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. गोलंदाजांची सरशी आणि फलंदाजांना मिळालेली फरशी असंच पाहायला मिळालं. याही वेळेला कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. आंबा पडाकर करतायत तर करतायत काय. कॅचही सोडलं आणि धावाही खर्च केल्यात. इथून तिथे तिथून इथे केवळ फेकाफेक चालू आहे. क्रिकेट ऐवजी रगोरी खेळायला लागलेत की काय आहे खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये कॅचही सोडली आणि बॉल इथून तिथून फेकाफेक. खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे नीरज मोहतो असतील, अभिजित चौहान असतील, मनीष बारी, अमर जाधव हे कॅमेरामॅन आहेत. सर्वाधिक जास्तीत चर्चा भोलेबाबाचा सर्वाधिक भक्त म्हणून अभिजित चौहानकडे पाहिलं जातं. हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळणार नाही आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅनचंही कौतुक होतं कारण रात्रभर ते कॅमेऱ्यावरती असतात. चांगलं कामकाज. पाय या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मनीष बारी नेपाळहून खास आलेत काठमांडूवरून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी. मराठी नेपाळी आहे तो. यावेळेचा बॉल ऑन साईडला हुक केला. धावानं बुक केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
सागर भोईच्या बाटमधून आला तडाखा षटकार. आता यापेक्षा आणखीन एक गाणं डीजे मास्टर चर्चेचा विषय राहिलाय लगीन मोऱ्याचं. कारण हे जे जे काही हा कालावधी राहतो ना, हा लग्न सराईचा आहे. आणि आता डीजेवरती जास्तीचे गाणं हे लगीन मोड्याच जास्तीचं चालू आहे. षटकार आला, संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. 17 धावा धावलक्यावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावलक्यावरती पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग इथून मात्र पाहायला मिळाली. षटकाराला ऑन दी टो झालाय. चांगला स्ट्रोक ऑन साईडला पाहायला मिळाला होता. षटकारानंतर सामन्यामध्ये पलटवार होत असताना पाहायला मिळतोय तो निष्ठा पॅकर्स गावदेवी दिव्य संघाचं. 2 षटक नुकतेच संपले. 17 धावा. या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्यात. पुन्हा एकदा सचिन काटकरला इन्व्हाइट करण्यात येते. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय कुणाल. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सचिन काटकरला आपण पाहिलं ना तर सातत्याने बंड्या बॉईज या संघामध्ये केला. अनेक कुलागाड्याच्या संघांमध्ये त्याला खेळताना पाहायला मिळाला. अनेक वर्ष सँडी एसपी साठी देखील तो खेळताना पाहायला मिळाला. बंड्या बॉईज या टीममध्ये महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी वयामध्ये त्याने या संघाचं दारं ठोठावली होती. द लेजंड गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आलाय. आणि कुणाल आणखीन धक्का लागला. कुणाल पाटील आउट. गाण्यानंतर विश्लेषण करायचं असतं ना तर मला वाटतं पेंधरगावचा सुपुत्र भूपेंद्र भोईरने चांगलं केलं असतं. फलकावरती षटकारानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 17. धक्का आणखीन एक लागला. सुरुवात चांगली झालेली नाहीये या षटकाची. पहिल्याच बॉलवरती कुणाल पाटील आउट होत असताना पाहायला मिळाला. धक्का दिलाय. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते आहे. गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन आहे. या मैदानावरती धावा अनेक वेळेला मी पाहिल्यात, परंतु या स्पर्धेमध्ये तितक्याशा रन्स बनलेल्या नाही आहेत. षटकार आणि चौकार पाहायला मिळाले नाही. या मैदानावरती ज्याने धावा खोऱ्याने बनवल्या, 150 धावा एका दिवसामध्ये बनवणारा साहिल चव्हाण हाही कुठेतरी चाचपडताना दिसला होता. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा. शॉर्ट फाईन लेग थर्ड या सर्कलमध्ये चेंडूचा पाठलाग करेल. रेस लागली आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने ती जिंकली. रन्स मिळतील एकंदरीत 2 दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या बदारती आहे. स्कोर कार्ड मध्ये धावा मांडल्या ते 19. 19 ऑन दी बोर्ड आहेत. सचिन काटकर. रंगादार सामना बघूया. इथं आल्यानंतर घरी बघू शकता टीव्हीवर. समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणा. म्हणजे बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. बरोबर की नाही? बायका नेहमी नाक मुरडतात. कुठं निघाले? या मैदानाला याही आवाजाची सवय सातत्याने आहे. या मैदानावरती हा आवाज सातत्याने ऐकायला मिळतो. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. सचिन काटकर हे जे नाव आहे ना ते न उमगणारं आणि न समजणारं कोड आहे, जे अद्याप सुटलेलं नाही आहे या फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळवली. 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट निश्चित आले. याही षटकामध्ये एक विकेट मिळवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये अद्याप 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. रुपेशजी पाटील यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय. जानोली पेन. पुढचा बॉल फुल लेनचा होता. इथूनही बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. रन्स निश्चित मिळणार. यावेळेला क्षेत्ररक्षकाने मानली हार. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार.
दुहेरी धाबा येत असताना त्याच वेळेला चौकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 आहे. 23 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती एकंदरीत 23 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. रिप्लेसमेंट करण्यात आली. क्षणार्धाचा विलंब केला नाही अंबाबाडा संघाने. बॉल जसा ट्रॅव्हल झाला तसा क्षेत्ररक्षकाला क्रॅम्प आला आणि त्यामुळे त्याने मैदान सोडलेलं पाहायला मिळालं. धावफलकावरती रन्स बनल्यात एकंदरीत 23 ऑन दी बोर्ड. सचिन काटकर पुढचा बॉल. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला. डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आउटफील्ड फास्ट आहे. रणजित चितमेतील दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वधारते. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8 विकेट गमावल्यात प्रत्येक षटकामध्ये, ज्या मात्र पाहायला मिळाल्या दिवे संघाने. धावफलकावरती निष्ठा पॅकेज गावदेवी दिवे या टीमची धावसंख्या 25-3. मोठी जुई गावाचं एक गीत आपण ऐकलं. 2 ते 2.5 हजार घरं असणारे गाव आहे अगदी एकेच्या अंतरावरती आणि त्याच गावामध्ये मैदान आपण पाहत आहोत. 25-3. पंडित नितेजी पंडित यांचा आवाज याच गावाचा. अगदी 15 ते 20 समालोचक याच गावाने दिले. अनेक कलाकार या गावाने दिले. रांगोळी कलाकारांपासून मग अगदी त्याच वेळेला अनेक निवेदक दिले. यावेळेचा बॉल लेग कट केला होता. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड फास्ट आहे. डीप पॉइंट बाउंड्रीलाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आलाय ओमकार मात्रेच्या अगेन्स्ट चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये मोर्चा बांधणी करतोय. एक पात्री अभिनय करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. दोन्ही पंचांनी कुठे पाहिलं नाही कोणत्याही स्वरूपाच्या हालचाली झाल्या ना. स्क्वेअर लेग अंपायर ना फ्रंट अंपायर. कुठेही काही झालेलं नाहीये. केवळ यष्टीरक्षक इंटरेस्टेड होता. गोलंदाज इंटरेस्टेड होता. त्यामुळे या गोष्टी घडताना पाहायला मिळाल्याच नाही आहेत. कोणत्या गोष्टीसाठी इंटरेस्टेड होते खेळाडू त्याची चर्चा निश्चित होईल. एकोणतीसला 3 आहे. 29 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सागरच्या अगेन्स्ट कुठे ना कुठेतरी मला वाटतं रणनीती बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कारण एक मात्र बॅटर आहे जो सध्याच्या घडीला धावा बनवतोय. त्याच्या बॅटवरती बॉल आलेले आहेत. रन चांगले त्याने गोळा केलेत आणि त्याच्या अगेन्स्ट ही रणनीती बनवण्याचा प्रयत्नही असू शकतो. हा काबेबाजपणा आहे. पुढचा बॉल. यावेळेला एक्सा कव्हरला. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. डीप एक्सा कव्हरला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. हा चौकार. कोपरोळीच्या कोळीवाड्यामध्ये रंगणारा आईचा उत्सव आणि त्याचं एक गीत. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. भलं स्थान आहे सागर भोईरचं आणि त्यामुळे आता 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक पॉइंटच्या बाहेर आणि अगदी त्याच वेळेला डीप पॉइंटला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवलाय.
आत्ता शहाणपण कुठून तरी आलं असं म्हणावं लागेल, कारण जिथे बॅटर सातत्याने फटकेबाजी करतो तिथे क्षेत्ररक्षकच नव्हते. सिंगल आली. फलकावरती 34ला 3 आहेत. पुढचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. रन्स मिळतात 4. आला हा सणसणीत खणखणीत दणदणीत चौकार. ती धावा फलकावरती आहे. चला अंबाबाडा संघ थोडी घाई करा, जास्तीचा वेळ खर्च होतोय. याच्या पुढच्या मॅचचा टॉस होईल. चला जितू आहे जिते टीम कॅप्टन आणि अमय 11 ट्रॉम्बे कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच टॉस साठी आहे. चला जितू आहे जिते टॉस साठी आहे. आणि अगदी त्याच वेळेला अमय 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला टॉस साठी या. ट्रॉम्बे कोळीवाडा संघ अगदी समोरच्या बाजूला आहे. जितू आहे जिते संघ ही समोरच्या बाजूला. प्रत्येक संघाने मला वाटतं एक एक स्टँड इथून काबीज केलेला आहे. स्कोर कार्ड वरती धाबा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 38 आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 5वं ऋतिक मात्रेला आपण पाहतो इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. धावलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 38 आहेत. 38 ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक. शेवटचा आणि अंतिम षटक. चला घाई करा. बॉलची मागणी करण्यात येत आहे. अतिजी गावण साहेब खरं तर युवा नेतृत्व काँग्रेस आयचे युवकांचे आधारस्तंभ आणि युवा अध्यक्ष अतिजी गावण साहेब यांच्या माध्यमातून आज या समालोचनासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. स्टँडचा पुरेपूर वापर होतोय. हे खेळाडू मला वाटतं ट्रॉम्बेज आहेत. हे ट्रॉम्बेज आहेत. हा झोपलेत आराम करतायत. काही ट्रॉम्बेज नाहीत. एका बाजूला जितू आहे जितेचे होते. हे जितेचे हा तुम्हीच कॅमेरावरती दादा बा आनंद घेतोय. बाजूचा झोपलेला पण पाहायला मिळतं. आनंद घेतात. स्टँडचा पुरेपूर वापर केलाय. यावेळेस बॉल आडवा पाकणे खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेतलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. ऋतिक मात्रे पहिला बॉल निर्धाव आलेला पाहायला मिळाला. अतिजी गावण अर्थात मला वाटतं युवा अध्यक्ष चषक देखील थोड्याच दिवसामध्ये वाट पाहतोय जे अतिजी गावण यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणार आहे. किंबहुना युवा अध्यक्ष चषक किंबहुना भावी सरपंच चषक दोनपैकी एक स्पर्धा निश्चित येणार आहे या मोठी जुईच्या मैदानावर. यावेळेस बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता. लेट कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय इन फ्रंट ऑफ दी पॉइंट. चेंडूवरती क्षेत्ररक्षक डीप मध्ये येईल. 39 धाबा. 39ला 3 आहेत. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला होता. कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल ही मिळाली. दुहेरीचा प्रयत्न तोही यशस्वी. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. तिथून मात्र आपण पाहतो धावलकावरती धावा बनलेल्या आहेत. 41 धावा धावलकावरती आहेत. इवन जोडी चषक 2026 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. खपाळीचं मैदान मोठी जुईमध्ये एक स्पर्धा आहे. अंकेश कामोटकर, मयूर पाटील, अजित पाटील, कल्पेश पाटील हे आयोजित करतात मोठी जुई. 15,000 आणि 7,000 पारितोषिक आहे. तेही थेट प्रेक्षेपण. मोठी जुईकर काही करू शकतात. अंडरमच्या मॅचेस आहेत. थोड्या दिवसामध्ये भेटीला येत आहेत. अंकेश कामोटकर थोड्याच वेळापूर्वी मिळाला होता या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती 42 आहेत. 42 बनलेले आहेत. धावा
तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आजच्या रात्रीचा सुदर्शनजी पाटील सर हा ॲव्हरेज स्कोर राहिलाय. 42, 43, 45 एवढ्या धाव बनल्यात आणि ते डिपेंडही झालं. पुढचा बॉल ऋतिकचा हा चेंडू उसळी घेणारा बाहेर निघालाय. इथे घडलं तरी काय, हा व्हाईट बॉल आहे. धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होता बॅटर आणि इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये यस डिसिजनरी सिस्टमचा वापर करण्यात आता बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय, परंतु बॅटर इथून आहे तो आउट. फेअर डिलिव्हरी आणि बॅटर होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. बॉलर्स गोलंदाजी मार्क वरती आहे. यष्टिरक्षक पंचांकडे काय करत होता. थोडी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 2:30 वाजले, थोडी घाई करा, पुढे 3 मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेला उंच गेला, बॉल लांब नाही गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मिड विकेटचा प्रयत्न 100 आउट ऑफ 100 द्यायला हवेत का. शर्तीचे प्रयत्न झाले होते, इथे घडलं तरी काय. सिंगलला डबल मध्ये, डबलला तिहेरी मध्ये कन्वर्ट करण्यात आला. चौथीसाठी बॅटर पलटलाय आणि धक्का आणखीन एक लागेल. पूर्वार्धाचा एकंदरीत खेळ इथून संपला. 3 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती. 45 बनल्यात. 46 टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालाय. चला जीतू आहे जीते आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल अमय 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. टॉस साठी या. जीतू आहे जीते, जीते टीमचं विशेष करून कौतुक. निखिलजी म्हात्रे साहेब कोपरोली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. त्यातही काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. पुढचा सामना 3 षटकांचा राहील, याच्याकडे लक्ष वेधूयात. खरं तर जीतू आहे जीते असा संघ आहे ना की वेळेवरती कर्णधाराला आपण नेहमीच पाहिलेलं आहे. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. पुढचा सामना 3 षटकांचा राहील आणि त्या पुढची मॅच देखील 3. शेवटचा सामना हा 2 षटकांचा होईल. टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना. 2 विजेते संघ खेळतात. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय ट्रॉम्बे कोळीवाडा टीमच्या कॅप्टनने. निर्णय इथेच द्यायचा आहे तुम्हाला, निर्णय इथेच द्यायचा आहे. काय करणार ट्रॉम्बे कोळीवाडा. हा गोलंदाजी. थँक्यू. या आपण काही विशेष सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. खरं तर आणखीन एक निखिलजी म्हात्रे साहेब आणखीन एक व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत उपस्थित झाले त्यांचा एक विशेष सन्मान. निखिलजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. निखिलजी म्हात्रे साहेब यांचा आपण विशेष सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण हा विशेष सन्मान करत आहोत. निखिलजी म्हात्रे साहेब यांचा होणारा हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते आणि खरं तर स्वतः आयोजक चंद्रशेखरजी ठाकूर साहेब आणि अमयजी पितळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान होत असताना पाहायला मिळाला आहे. आणखीन एक महत्वाचा सामना. 45 बनलेले आहेत. 46चं टार्गेट आहे. या धावसंख्येचा पाठलाग कसा होणार, काय घडणार, काय बिघडणार. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला घाई करा, कोणाची वाट पाहत आहे. चला तो येणार नाहीये, वाट पाहू नका. निखिल म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे, त्याकरिता आम्ही त्यांचे आभारी आहोत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित येऊ द्यात. जशी या सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात आणि या आपण ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हा आवाज सातत्याने प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकतो आहोत. धन्यवाद. हॅलो
चला थँक्यू सो मच जयजी भोसले सर. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. चला पंच श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 ए पोल मधील हा चौथा सामना आहे आजच्या रात्रीमधील. या अगोदर पण ई पोल मधील 3 सामने कव्हर केले, ज्यामध्ये 2 सामने जिंकत मंजी स्पोर्ट्स चिरनेर संघानं मात्र या अगोदर 2 सामने जिंकलेत ई पोल मधून. आणि सध्याच्या घडीला सुरू असणारे सामने ए पोल मधील आहेत आणि ए पोल मधील पहिल्या फेरीमधील ही चौथी लढत आहे. यानंतर या इनिंग नंतर चला चेंडूची मागणी. चला बॉल द्या. ए पोल मधील आतापर्यंत या अगोदर पहिला सामना जिंकला होता तो जितवाई जिते संघानं. त्यानंतर अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघानं सामना जिंकला. त्यानंतर श्री दत्त भातण संघानं जिंकला आणि ही चौथी मॅच सुरू आहे. कोणता संघ मात्र पुढे जाणार. चला बॉल द्यायच्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अद्वैत 11 केसीसी अंबापाडा टीम कडून सचिन काटकर आणि प्रवीण काटकर. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी अथवा बेस्ट बॅटर असू द्या, बेस्ट बॉलर असू द्या, सर्व वैयक्तिक पारितोषिकांसाठी पहिल्या 3 मॅचेसचे गुण पकडले जातील. एक महत्वाची अनाउन्समेंट या स्पर्धेमध्ये आहे. एकदा की तुम्ही सुपर 5 मध्ये गेला त्याच्यानंतर तुम्ही सेंचुरी जरी मारली तरी सुद्धा ते पॉइंट्स पकडले जाणार नाहीत. चला लवकरात लवकर मॅच चालू करूयात. पहिल्या फेरीमधील चौथी लढत आहे. सुंदर अशी स्पर्धा रंगते. दुसरं पर्व श्री बापूजी देव चषक 2026 मी मराठी मैदान मोठी जुईचं हे मैदान 6 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 6, 7, 8 आणि 9 तारखेला या स्पर्धेची तुम्हाला फायनल डे महाअंतिम सोहळा पाहायला मिळेल. प्रितेश पाटील, अमे पिते ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली खरं तरी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. संपूर्णपणे नियोजन पाहिलंय कारण हे फार महत्वाचं असतं कोणत्याही स्पर्धेमध्ये. अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर असतील, अरविंद पाटील, सगळी टीम प्रचंड खरं तर मेहनत घेत आहे. सौरभ पाटील असतील आमचे रात्रभर जागत खरं तर सगळ्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि म्हणूनच या स्पर्धेकडे मात्र सर्वांचे लक्ष लागलंय. आमचे संकेत कोळी असतील त्यांचाही फार मोठा सपोर्ट राहिलाय. प्रकाश म्हात्रे असतील, ऋतिक कोळी असतील, अथर्व ठाकूर, सगळीच मंडळी झट्टे खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र. यथार्थ आमचे असतील, यथार्थ कोळी, सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल येतोय जयकडून. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट ऑफ फिल्डर आहे त्यामुळे धाव मिळालेली नाहीये. सर्कल भेदावं लागेल तुम्हाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक. त्याचमुळे वाईडिश लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. सचिन वाईडिश लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात करण्यात आलाय. सचिन काटकर, मोठं नाव मुंबई टेनिस क्रिकेट मधील. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता वेलकम फॉर पहिला चौकार. जय तुरे पहिला डॉट बॉल आला होता परंतु तदनंतर मात्र पुढच्याच बॉलवर सचिन काटकरच्या बॅटमधून मात्र चौकार पाहायला मिळाला.
ओरी वसरी वसडम करण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते. पुढच्याच बॉलवर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना जय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत एक चांगला बॉलर ओळखला जातो दिव्य संघाचा, परंतु समोर सुद्धा तेवढाच टॅलेंटेड बॅटर आहे आणि जो नेहमीच व्यावसायिक क्रिकेट खेळत आलाय गेले कित्येक वर्ष. हे नाव मात्र माहुल विभागामधील सातत्यानं कानावर पडत असेल तुमच्या. सचिन काटकर समोर समोर यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेमध्ये चान्स होता. बॉल हाताला चाटत गेलाय पाठीमागे. इकडे मात्र दुसऱ्या धाबेसाठी कॉल आणि या 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्या पुढे जाईल 6 या आकड्यावर. हाफ चान्स होता खरं तर मिडॉनच्या दिशेमध्ये. खरं तर त्याच्या डोक्यावरून खेळायचं होतं, तर बाल बाल बचावलं असंच म्हणावं लागेल, कारण सचिन काटकर ही एक मोठी विकेट ठरू शकते या मॅच मधली. सगळ्यात मोठा चेहरा आहे, प्राइज विकेट ठरू शकते निष्ठा पॅकर साठी. जय तुरे पुन्हा एकदा. यावेळेस डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला लॉफ केले बॉलला. लॉंग ऑफ बाउंड्रीलाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 6 धावांन करता येतोय षटकार. बारा धावा धाव फलकावर. सुरुवातीपासूनच थोडासा आक्रमकपणा राबवलाय मैदानामध्ये सचिन काटकरनं. आक्रमकपणा हेच बचावाचं तंत्र या मॅच मध्ये आणि म्हणूनच असाच सामना मात्र पुढे घेऊन जायचा आहे. पुढे टेन्शन नकोय, कारण 45-46 धावा करायच्या आहेत आणि या मॅच बनतात. इकडे 40 मध्ये सुद्धा मगाशी 72 मॅच बनवली, जिंकले. आज 47 डिफेंड झाल्यात, 41 डिफेंड झाल्यात, 40 डिफेंड झाल्यात. सगळ्या गोष्टी आहेत. 50च्या आतमधल्या धावसंख्या डिफेंड होतात या मैदानावर. परंतु ज्या पद्धतीनं मात्र सुरुवात करण्यात आली ना सचिन काटकरनं, थोडंसं रौद्र रूप धारण केलं होतं. इकडे मात्र बीट केलं होतं बॉल, थोडासा टॉस झाला, लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना जय तुरेचं षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अद्वैत 11 KCC अंबापाडा टीमची धावसंख्या बिनबाद 12. 18.5 धावांची बारा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली टोटल पाहायला मिळते. खास करून दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत, ही एक जमेची बाप. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. स्पीडअप करत राहा. पहिल्या फेरीमधील 4थी लढत आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आहे. या खरं तर मॅच नंतर अजूनही 16 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे 80 मिनिटं, जवळजवळ 1.5 तास पकडूया आपण या मॅच नंतर स्पर्धा संपण्यासाठी. सूरजचा हा बॉल थोडासा ग्लास करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडिंगला बॉलची फील्ड केली जाईल, 1 रन मिळेल. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. 13 रन्स, 13 धावा धाव फलकावर. सूरज भोईर आलाय दुसऱ्या षटकासाठी. निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार, 1 षटकार, दुहेरी धाबा. 12 धावांवर खेळतोय. पहिल्या ओव्हर मधल्या सगळ्या धाबा त्याच्याच बॅटमधून आल्या होत्या.
सगळ्यात महत्वाचा खेळाडू या टीमचा. कट केलाय बॉल. इकडे मात्र दिशा दिले फक्त बॅकवर्ड पॉइंट म्हणण्याच्या दिशेनं. स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळते. बॉल सीमा पार 4. आणखीन एक चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 17 वर. पहा थोडंसं ऑप्शनच्या बाहेर अगोदरच होता, त्यानंतर पाहिलं थोडंसं रूम मिळतोय, रूम क्रिएट केला आणि एक कट शॉट फक्त दिशा दिले. मोठी गॅप होती तिकडे. 17 वर पोहोचलाय स्कोर. आणि या दिवे संघाला मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल ना, तर पहिल्यांदा सचिन काटकरला मात्र थांबवावं लागेल. हा खेळाडू जर खेळपट्टीवर राहिला तर मात्र मॅच मध्ये काही खरं नाहीये. पाठीमागे वळवलाय बॉल. इकडे थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 1 रन. स्ट्राईक रोटेशन्स होतात. मोठ्या स्ट्रोक्स नंतर हे सुद्धा फार गरजेचं असतं. सिंगलला सुद्धा तेवढंच प्राधान्य द्यावं लागतं. सिंगल रन्स एवढ्या महत्वाच्या ठरतात ना बऱ्याच वेळेला. आजचा IPL मधील सामना पाहिला असेल तर तुम्हाला सिंगलचं महत्व कळालं असेल. गुजरात टायटन्स विरुद्ध DC, गुजरात विरुद्ध दिल्ली हा सामना पाहिला असेल ना तुम्ही आजचा, तर सिंगल रन किती महत्वाची असते ना हे कळालं असेल. द स्टम्प्सनं हा बॉल वेगात टाकला होता. खरं तर बिलकुल टाइम झालेला नाहीये. आणखीन 1 रन मिळेल. एक्स्ट्रास मध्ये लेग बायचा इशारा पंचांचा. 1 रन येताना दिसेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. एक चौकार आलाय परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा. थोडंसं हे षटक खेळणं थोडंसं चॅलेंजिंग चाललंय. चला आजचा वार गुरुवार. सुदर्शन पाटील यांचा आज उपवासाचा दिवस. पुन्हा एकदा पाठीमागे थोडंसं गुडघ्यावर बसून मागे वळवण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. 12 नंतरच सुरुवात केली खरं तर उपवासाला. एकोणीस बसलेत आतापर्यंत. सूरज चांगली बॉलिंग करतोय. थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न मात्र या ओव्हरमध्ये नक्कीच झालाय निष्ठा पॅकर्स कडून. पुढचा बॉल यावेळेस पाकपुटवरून कट केला. यावेळेस फक्त टाइम चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक पळतोय पाठीमागे. पाहूया शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता येतोय चौकार. चला 2 षटक संपलेत धावफलकावर. 23 धावा धावफलकावर. बरोबर 3 ओव्हर्स मध्ये 23 धावांची गरज आहे. अर्ध्या धावा पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्ण केल्यात अद्वैत 11 KCC अंबापाडा या संघानं. त्याचमुळे बरोबर तेवढ्याच धावा हव्यात परंतु 1 षटक जास्त आहे. 3 ओव्हर्स आणि 23 धावांची गरज. दरम्यान आमचे मान्यवर योगेश रवींद्रजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तुरेकडे पुन्हा एकदा षटक सोपवलंय. 3 ओव्हर्स 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अंबापाडा टीमला.
यश मात्रे, प्रिन्स पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर 2:30 वाजून गेलेत तरी सुद्धा खरं तर पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 24 धावा झाल्या, 24 रन्स. ब्रेक थ्रू हवा आहे, मॅडली ब्रेक थ्रू हवा. इकडे मात्र पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे हा दिवे संघ. हो, हळुवारपणे इकडे मात्र फक्त ढकलण्याचा प्रयत्न करत होता. चांगला बॉल यावेळेस मात्र जय तुरेचा. दिल्ली बडवत असताना हा डॉट बॉल. प्रवीण आहेत. प्रवीण कदाचित स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत असावा सचिनसाठी. ज्या काही धावा आल्यात आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार, सगळ्याच्या सगळ्या धावा सचिनच्या पाठमधून येत असताना आपण पाहिल्यात. हो, हुक शॉट खेळण्यासाठी गेले होते. इकडे मात्र पाहूया पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. रिव्ह्यू घेण्यात आला. लगेचच DRS ची मागणी मात्र करण्यात आले. चॅलेंज केले पंचांच्या निर्णयावर. आणि तिसरे पंच मिस्टर हेमंत कोळी सर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. PTC लाईव्ह CEO केतनजी दैवी. पहा चेंडू इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती. जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ वाईड बॉल आणि 1 बाउन्स असेल. चला, या एक्स्ट्राज न धावा झाल्या त्या 25-25. जय तुरे पुन्हा एकदा. ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला होता. शफल क्रॉस होऊन पुन्हा एकदा थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल. वारंवार प्रयत्न करतोय खरं तर प्रवीण काटकर. आतापर्यंत त्याला यश आलेलं नाहीये. खातही उघडलेलं नाहीये. त्याचमुळे कुठेतरी ऑन द मार्क अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न आहे. स्विंग आणि मिस. टप्पा पडला. बॉल बाहेर निघतो. सरळ विकेट किपरचा वेध घेणार. आणखीन एक डॉट बॉल. प्रवीण काटकर इकडे मात्र थोडंसं अडखळत खेळतोय. आणि चांगलं कमबॅक खरं तर या ओव्हरमध्ये जय तुरेकडून करत असणार. कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये अर्ध्या धाबा आल्यात. आणि कुठेतरी कमबॅक होणं क्रमप्राप्त सुद्धा होतं. आणि ते कमबॅक मात्र दिसले आता निष्ठा पॅकर्स दिवे टीम कडून. चांगलं षटक हाताळलंय. जयचं कौतुक करावं लागेल. थोडंसं अंडर प्रेशर मात्र केलेली बॉलिंग. हो, यावेळेस ग्लान्स केलाय बॉल, परंतु फाईनली गेला अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. इकडे तो मिसफील्ड पाहायला मिळतंय, परंतु सिंगलच येते. 1 रन ऑन द मार्क. पहिली रन प्रवीण काटकरच्या बॅटमधून येत असताना जबरजबर 5 चेंडू खेळल्यानंतर 6व्या बॉलवर मात्र अकाउंट ओपन केलंय प्रवीण काटकरनं. एकेरीत रन धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 रन्स. सचिन काटकर ऑन स्ट्राईक. संपूर्णपणे मी तर म्हणेन या इनिंग मध्ये ज्या काही धावा आल्यात ना याच्याच बॅटमधून आल्यात. आणि त्याचमुळे थोडासा सुस्थितीमध्ये आहे KCC अंबापाडा संघ. परंतु जय तुरे भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. ओ, रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. अविश्वसनीय फटका पाहायला मिळालाय. सचिन काटकरच्या बॅटमधून येतोय रिव्हर्स स्वीपचा कलात्मक षटकार.
अँगल बनवून गोलंदाजी होत होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं लेग ब्रेक्स होत होते आणि त्याच्यावर मात्र हा लेग ब्रेक मोडीत काढायचा म्हटलं तर रिव्हर्स स्वीप त्याचा योग्य वापर. डाऊन द ग्राउंड समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. सिंगल मिळेल पहा. मोठा फटका आला. सिंगल सुद्धा आली. स्ट्राईक रोटेशन झालं. हे सुद्धा फार मोठं गरजेचं असतं आणि महान खेळाडू हे सातत्यानं करत असतात आणि म्हणूनच सचिन काटकरची इनिंग जर आपण पाहिली प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर सिंगलसाठी त्याने ट्राय केले. एकेरी रनच्या बरोबरीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकेल. शेवटचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बरोबर जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. तीन ओव्हर्समध्ये 33 धावा बनवल्यात आतापर्यंत आणि 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. योग्य रीतीनं धावांचा पाठलाग सुरू आहे अद्वैत 11 टीम कडून. त्याचमुळे सुस्थितीमध्ये आहे संपूर्णपणे सेफ झोन. सचिन काटकर मैदानामध्ये आहे आणि चिंता सुद्धा नाहीये अंबाबाडा संघाच्या समर्थकांना. असं त्यांना माहिती आहे जोपर्यंत हा खेळाडू उभा आहे तोपर्यंत कोणतंच टेन्शन नसतं. परंतु एक मॅजिकल ओव्हर करावं लागेल. मेघनाथ गोंधळीकडे आता मात्र हे षटक सोपवलंय. चला स्पीड अप करत राहा. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा दोन्ही टीम सज्ज राहा. डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा टाकावं लागेल. जितू आई जिते आणि त्यांच्या विरोधामध्ये अमे 11 ट्रॉम्बेक कोळीवाडा बी रेडी. सामना लवकर संपला तर तुम्हाला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. मेघनाचा पहिलाच बॉल अगदी हळूवारपणे सॉफ्ट हँडेड फक्त ढकलले समोर. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली गेली. 1 रन. फार मोठी रिस्क घ्यायची गरज नाही. इकडे मात्र मोठे स्ट्रोक जरी आले नाही तरी सुद्धा हा सामना मात्र सिंगल डबल्सनं जिंकता येण्यासारखा आहे. परंतु जर उलट बघायला गेलं तर दिव्य संघाला मात्र डॉट बॉल्स विकेट्स या आता मात्र या ओव्हरमध्ये घ्याव्या लागतील. आणि मेघनाथ गोंधळेचं जर षटक अगदी कमी धावांचं पडलं नाही 3-4 धावांचं षटक जर आलं दिव्य संघासाठी तर शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा काढणं चॅलेंजिंग ठरेल. कारण या मैदानावर या खेळपट्टीवर धावा काढणं इतकंही सोपं नाहीये. परंतु आतापर्यंत मात्र सहजतेनं पाठलाग केलाय. ओ फुल टॉस होता फक्त दिशा दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. 1 रन. बॉल गॅप मध्ये खेळता आला असता तर नक्कीच धाबा मिळाल्या असत्या. सरळ बॅटवर दिला होता. शेवटी फुल टॉस बॉल सुद्धा तुम्हाला कन्व्हर्जन तर करावंच लागतं बाउंड्रीज मध्ये आणि प्रत्येकाला जमतच असं नाहीये. 35 झाल्यात धाबा आतापर्यंत. जिंकण्यासाठी अजूनही 11 धाबांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक 11 धाबांची गरज. चेंज ऑफ पेस इकडे मात्र धीम्या गतीनं टाकला होता बॉल. स्लोवर 1 फिंगर रोल केले होते. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता हेच अपेक्षित आहे. सामना पुढे न्यायचा असेल दिव्य संघाला तर मात्र डॉट बॉलचं येणं फार गरजेचं आहे. आणि तो डॉट बॉल मात्र आलाय. दबाव थोडासा बनवावा लागेल आणि दबाव कधी बनेल तर हेच जेव्हा निर्धाव चेंडू तुम्ही टाकाल. कारण विकेट आलेली नाही आहे त्यामुळं विकेटचं बिलकुल टेन्शन नाही आहे अंबाबाडा संघाला. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी एकमेव पर्याय उरलाय डॉट बॉल. मेघनाथ पुन्हा एकदा. हो यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फाईन लेगला संधी होती. चान्स होता तिकडे. थोडासा दूर राहिला परंतु झेल व्हायला चावा होता. कारण या सिच्युएशनला खरं तर
या 2 धाबा सुद्धा गेल्या आणि त्याही पेक्षा मी तर म्हणेन महत्वाचा फलंदाज इकडे मात्र बाद करता आला असता. सचिनचा मात्र हा झेल होता. थोडासा हाफ चान्स, थोडासा टफ चान्स आपण म्हणूया. परंतु सामने जिंकायचे म्हटले तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावेच लागतील. थोडंसं अगोदरच थोडीशी चपळता दाखवली असती क्षेत्ररक्षकांना तर नक्की झेलपर्यंत पोहोचता येणं शक्य होतं. झेल कॅरी झाला असता तर इकडे मात्र वेगळं चित्र सुद्धा पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा स्लोबर बनवता चेंजचा पेस हलक्या हाताना, परंतु इकडे मात्र पाहूया डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागला, अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज प्रवीण काटकर यावेळेस मैदान सोडेल. न्यू बॅटर जय गडू मैदानामध्ये दाखल झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद झालेत. अजूनही मॅच मध्ये मात्र जरूर राहिलाय. दिवे संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. 7 बॉल 9. या ओव्हर नंतर मात्र थोडासा कमबॅक नक्कीच पाहायला मिळते. मेघनाथ गोंधळेचे हे षटक आतापर्यंत नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये दिवे संघाला घेऊन आलंय. 7 बॉल 9. ऑन स्ट्राइक लेफ्ट हँडेड बॅटर जय कडू. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र समोर खेळलेत अगदी बडॉफ कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल 1 रन. परंतु चांगलं षटक मॅच मध्ये नक्कीच कलाटणी देणारे षटक मात्र हाताळलंय तर मेघनाथनं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग बदलेत. आज सामन्याचा निकाल कदाचित तुम्हाला शेवटच्या बॉलवर सुद्धा पाहायला मिळू शकतो कारण 5 धावांचं षटक मात्र नक्कीच एक वेगळी ऊर्जा देणारं ठरेल. ते निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे संघासाठी शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज. दरम्यान आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. योगेशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. यश मात्रे यांना. योगेशजी मात्रे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये. मी यश मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्य हा सन्मान आपण करावा. सहा बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक निकाल मात्र शेवटपर्यंत आलाय. लो स्कोरिंग मॅचेस असल्या तरी सुद्धा त्या एकतर्फी झालेल्या नाही आहेत. हे एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं आणि म्हणूनच प्रत्येक मॅच संपताना सुद्धा थोडासा उशीर होतो कारण मॅच तेवढाच हाय व्होल्टेज. लोकीजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. अगदी मध्यरात्री ही उपस्थिती त्यांची मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. हे प्रेम सातत्याने त्यांचं आमच्यावरती राहिले आणि यशजी म्हात्रे आणि लोकेशजी म्हात्रे, योगेशजी म्हात्रे आणि यश म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. मनापासून आभार आपलं. चला मॅच मध्ये आपण अतिरिक्त वेळ खर्च करताय. मॅच थोडीशी लॉंग झाली. प्लीज मी विनंती करेन की या वेळेचा अपव्यय अजिबात करू नका कारण अजूनपर्यंत आम्हाला इथून 3 सामने उरकायचे आहेत आणि दुर्वेजी पाटील साहेबांना विनंती करेन की या आपलंही शुभ सन्मान इथे मात्र घेतलं जाईल. आदरणीय दुर्वेजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण याचा आपला शुभ सन्मान इथे मात्र. आज गावात हळद आहे आणि हळदीला एन्जॉय करून ते थेट डायरेक्ट मैदानामध्ये आलेत आणि त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल.
दुर्वेशजी पाटील आणि त्यानंतर अक्षयजी पाटील सगळे थेट मला वाटतं हल्दीच्या मांडवातून मैदानामध्ये आलेले आहेत. आमचे उर्फ प्रिन्स अक्षयजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. कोपरुलीचे प्रिन्स अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आज प्रिन्स आले म्हणजे अगदी चांद तारे आले खऱ्या अर्थानं स्पर्धेला. त्यांचे सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. बॅक टू क्रिकेट दीपक पाटील सर. पाचवं आणि अंतिम षटक. 6 बॉल 8. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल पडावच्या दिशेमध्ये सिंगल देईल. 1 रन मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. पुरेपूर इकडे मात्र चांगली फाईट दिली निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवेटिंग संघानं. परंतु सचिन काटकर मैदानामध्ये आहे आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंता नसेल. परंतु थोडासा प्रेशर तर बनला या मॅचवर. इतकंही सोपं राहिलेलं नाही आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. भरपूर सामने या स्पर्धेमध्ये मात्र अशा स्वरूपाचे डिफेंड झालेत आणि त्याचमुळे ती एक चान्स आहे. थोडीशी खेळपट्टी आपण बघितली तर गोलंदाजांना सहाय्य करते आणि त्याचा पुरेपूर फायदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजांना प्रचंड प्रमाणामध्ये झालाय. आणि तोच धागा जर पकडला तर शेवटच्या ओव्हरमध्ये सागर भोईरनं जर करामत केली आणि या धावा डिफेंड केला तर आश्चर्य वाटू देऊ नका. बॅटिंग करत असताना सुद्धा सागरनं 14 बॉलमध्ये 21 धावांची खेळी साकारले. आणि जर सागरनं हा सामना फिरवला तर ऑब्व्हियसली आमचे गुणसंख्या लेखक मारतो मॅचसाठी नक्कीच विचार करू शकतील. ऑलराऊंड परफॉर्मन्सच्या जोरावर. परंतु पाहूया पुढे काय घडतंय. शेवटचे 5 बॉल आणि गरज आहे ती 7 धावांची. 7 रिक्वायर्ड. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये. कट केल्या बॉल. इकडे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच मिळेल. थोडस युक्ती लढवली होती सचिन काटकरनं कुठेतरी शॉर्ट थर्डमॅनला पेट करत बॉल काढण्याची. परंतु इतकाही वेग नव्हता. तो सहजतेनं मात्र स्टॉप करण्यात आला. सिंगल आले. पहिल्या दोन्ही बॉलमध्ये 2 सिंगल. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. 6 नीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सामना जसा जसा पुढे चाललाय तसा तसा दोन्ही संघांच्या समर्थकांचा जीव मात्र भांड्यात पडला असेल. दोन्ही संघाचे समर्थक थोडेसे चिंतामय वातावरणामध्ये असतील. ओ यावेळेस मात्र उलटा फिरवलाय. हा बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि या 6 धावांच्या बरोबरीनं मात्र सामना जिंकलाय. अद्वैत 11 KCC आंबापाडा टीमनं जय कडूच्या बॅटमधून विजयी षटकार.